नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत ही ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे। अगदी कमी वेळामध्ये होणारी डिझाईन आहे ही डिझाईन मी कशी बनवली तर पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूच। व्हिडिओ पूर्ण बघा की तुम्हाला समजेल की ही डिझाईन मी कशी तयार केली आहे। मी कॅनव्हासवर गळा आखून घेतलेला आहे आणि कट करून घेतला आहे। जर तुम्हाला यापेक्षा डीप हवा असेल तर तुम्ही डीप पण करू शकता किंवा ब्रॉड पाहिजे असेल तर ब्रॉड पण करू शकता। आता हा मला जेवढा पाहिजे तेवढा घेतलेला आहे मी। तर मी तुम्हाला दाखवते की याची लेंथ मी किती घेतली आहे। 10.5 इंच पाहिजे मला हा तयार। तर मी 10.5 इंच याची लेंथ घेतलेली आहे। आता जो आपला कॅनव्हास आणि जो कापड आहे अस्तरचा घेतलेला आपण त्याला पहिले शिवून घ्यायचा आहे। प्रेसने चिपकून घेतला तरी चालेल, मी शिलाई मारून घेणार आहे। आपल्याकडे या पद्धतीचं कॅनव्हास असते बघा, हे एक साईडला प्लेन आहे आणि एक साईडला थोडं चमकत आहे, ठीक आहे। तर हा जो साईड आहे तर तुम्ही तो कापडवर ठेवा। जेव्हा आपण प्रेस करू, आता हा मी कट करून घेतला आहे। आता जर मला याला चिपकवून घ्यायचा असेल प्रेसने तर मी काय करणार, जो चमकीला भाग आहे तो कापडवर ठेवणार आणि याला गरम प्रेसने चिपकवून घेणार। असा चिपकवला जाईल तो। तुम्ही शिलाई करून घ्या आणि नंतर मग आपल्या ब्लाऊजला अटॅच करा। अगदी काठाकाठाने शिलाई करून घेतलेली आहे। आता जो आपला एक्स्ट्रा कॅनव्हास आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे त्याला आपल्याला कॅनव्हास सोबत शिवून घ्यायचं आहे। तर मी हे कट करून शिवून घेईपर्यंत असेच नवनवीन ब्लाऊजचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। आता एक्स्ट्रा भाग कट करून झाल्यानंतर आपल्याला जो कॅनव्हास आहे, कॅनव्हासच्या साईडनेच आपल्याला जो कापड आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि फोल्ड करून घ्यायचा आहे। आता मी पाठीचा भाग रेडी करून घेतला आहे, याला अस्तर लावून घेतलेला आहे। आता आपल्याला जो आपण कॅनव्हासवर तयार केलेला आहे तो भाग ठेवायचा आहे आणि आता हा माझा मेन कापड आहे ब्लाऊजचा आणि हा अस्तर आहे। तर मेन भागाकडून ठेवायचा आहे, मधामधून एक कट करून घ्यायचा आहे। अगदी काठाला काठ लावून बघायचं आहे, आधी मधोमध एक कट मारून घ्यायचा आपल्याला। लावून झाल्यानंतर जो आपला हा कट आहे आणि ब्लाऊजचा कट आहे तो अगदी मॅच झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे। आता कॅनव्हासवर शिलाई न येऊ देता मी फक्त ब्लाऊजच्या कापड आणि जो आपला अस्तरचा कापड आहे त्याला शिलाई करून घेतली आहे आणि अगदी अर्धा इंचाच्या अंतराने आपल्याला हा पूर्ण कापड कट करून घ्यायचा आहे, जो आतमधला आहे तो। हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या चुकूनही शिलाई कट नाही झाली पाहिजे, कारण शिलाई जर कट झाली तर तुमचा जो आकार आहे गळ्याचा तो पूर्ण खराब होऊन जाईल। अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे आहे। कट देतानाही लक्षात ठेवायचं आहे की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे। आता हे सरळ करून घ्यायचं आहे आणि एखाद्या नोकील्या वस्तूने आपल्याला सगळे कोण काढून घ्यायचे आहे बाहेर। व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आहे त्याला। असा शेप येईल याचा। ब्लाऊजच्या काठामधून जो आपल्याला कापड उरलेला आहे त्यामधला मी एक छोटासा असा बो बनवून घेतलेला आहे आणि ही जी बोजी डिझाईन आहे ती आपल्याला इथे अटॅच करायची आहे अशा पद्धतीने। आता मला इथे एक बटन लावायचं आहे, तर त्यासाठी जर तुमच्याकडे जर मॅचिंग कापडाचाच असेल बटन तर तुम्ही मॅचिंग लावा। आता हा माझ्याकडे ग्रीन आहे, आता हा शेड थोडा लाईटमुळे थोडा एकदम दिसत नाही आहे, तर हा बॉटल ग्रीन कलर आहे। माझ्याकडे हा गोल्डन शेडमध्ये एक बटन आहे, तो मी इथे लावणार आहे मधोमध। जर इथे लटकन लावलं ते पण छान दिसतील किंवा असं बटन लावलं ते पण सुंदर दिसेल। तर कशी वाटली ही डिझाईन तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर याच गळ्याला थोडा आणखी डिझायनर लुक द्यायचा असेल तर तुम्ही इथे एक नॉट लावू शकता, साईडला लेस पण लावू शकता आणि इथे एक लटकन पण क्रिएट करू शकतो आपण। त्यांना कुणालाही जास्त लेस वगैरे काही यूज करायचं नसेल आणि सिंपलमध्ये थोडाफार डिझाईनचा गळा पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर डिझाईन आहे ही। खूप जास्त लेस, बटन्स किंवा दोरी वगैरे काही यूज होत नाही यामध्ये, फक्त आपल्याला इथे एक बो बनवावा लागतो। जर तो कॉन्ट्रास्ट असेल तरी छान, नाहीतर मग जो आपला हा कापड आहे ब्लाऊजचा जो मेन कापड आहे त्याचासुद्धा आपण बनवून लावू शकतो इथे बो। तर ही सुंदर डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।